तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर आज आहे लग्न. जसं की कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलं हळदीचा होता, तर आज लग्न आहे. तर आता निघालेलो आहोत, लग्नासाठी तयार झालेलो आहोत आणि सुरुवात काही सकाळपासून करता आली नाही ब्लॉगची, कारण खूप जास्त गडबड होती. आता सगळे रेडी झालेलो आहोत आणि छान असा आजचा सुद्धा तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळेल. तर नक्की पहा आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअरसुद्धा करा. तर चला मग आपण डायरेक्ट हॉलवरतीच मग बाकीचा ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करू. हॉलवरती आम्ही सगळे पोचलो, त्यानंतर इथे मी ब्लॉग जो आहे तो स्टार्ट केला. सो माझ्या सगळ्या जावा ज्या आहेत त्या ब्लॉगमध्ये आल्या होत्या आणि सगळ्याजणी हाय करत आहेत. आणि हा सुद्धा माझा भाचा आहे. तर इथे नवरी मुलीची जी एंट्री आहे ना, तर ती झाली होती, कारण जवळजवळ लग्नाची तयारी सगळी झाली होती. म्हणजे मुहूर्तावरती, शुभ मुहूर्तावरतीच आमच्याकडे लग्न लावलं जातं. सो त्यामुळे इथे ना लगेचच मग तिची एंट्री झाली आणि तिची एंट्री खूप जास्त धमाकेदार आणि मस्त अशी एंट्री झाली, जसं आजकालच्या ट्रेंडमध्ये एंट्री होते तशाच प्रकारे. आणि ते डान्ससुद्धा सगळ्यांनी केला आणि खूप छान असं ना एंट्रीवरती सॉन्गसुद्धा लावलं होतं. पण कॉपीराईट असल्यामुळे ना ते सॉन्ग इथे ॲड करता आलं नाही, तरीसुद्धा मी इथे म्युझिक सॉन्ग जे आहे ते लावलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यावर सगळ्यांनी डान्ससुद्धा केला. ग्रामो जनसंस्थिता गणपती हरौ ओझरं ग्रामो मुलीला घेऊन या. गंगा सिंधू मंगलम शुभलग्न सावधान राजा भीमकरुक्मिणी सनयनी देखो स्थळे कौस्तुभा तदैव लग्नं सुदिनन्तदेवो तारावलन्त चन्द्रवलन्तदेवो विद्यावलन्त दैववलन्तदेवो लक्ष्मीस्पदे ते दृग्यं स्मरामि शुभलग्न सावधान. इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता वधूवरा शुभचिंतन सावधान. उमा महेश्वर वधूवरा शुभचिंतन सावधान. राधा कृष्ण वधूवरा शुभचिंतन सावधान. वाजंत्री सावधान सावधान सावधान. इथे मंगलाष्टके छान अशा पार पडल्या. त्यानंतर मग हार घालण्याची, वरमाला ज्याला आपण म्हणतो, तर ती घालण्याची वेळ आली. आणि इथे नवरी मुलीच्या भावांनी आणि मामांनी सगळ्यांनी मिळून तिला उचलून घेतली. आणि हा भाग ना खूप गमतीशीर होता आणि खूप हसायलासुद्धा येतं आणि खूप छानसुद्धा वाटत होतं. इथे बघू शकता तुम्ही. तर मुलाची हाईट बऱ्यापैकी असल्यामुळे ना त्याला पटकन हार घालता आलं आणि खूप सुंदर असा क्षण कॅप्चर झाला कॅमेऱ्यामध्ये, तुम्हीसुद्धा बघू शकता.
त्यानंतर मग आमच्याकडे ना नवऱ्या मुलीसोबत आणि नवऱ्या मुलासोबत ना करेवाली आणि आरतीवाली अशा 5 फेऱ्या घेत असते. आणि तुमच्याकडे कशी पद्धत आहे ना मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि खूप छान असं ना लग्न पार पडलं. तुम्ही पुढे बघालच खूप धमाल केली आम्ही, डान्ससुद्धा केलेत आणि खूप खूप मजा आली. तर मी इथे आरती घेतली होती आणि माझी दुसरी भाची जी होती तर ती करवली झाली होती आणि नवऱ्या मुलाकडची पण आरतीवाली आणि करवली तीसुद्धा होती. त्यानंतर इथे वेळ झाली होती कन्यादानाची आणि कन्यादान ना तिच्या मावशीने आणि मावशीच्या मिस्टराने म्हणजे ताईने केले होतं कन्यादान. आणि आमच्याकडे अशीच पद्धत आहे कन्यादानाची. तुमच्यामध्ये कशी आहे मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि कन्यादानामध्ये ना तांबे पितळेचीच भांडी दिली जातात. शक्यतो तांब्याचीच भांडी आमच्याकडे कन्यादानामध्ये दिली जातात, तुम्ही बघू शकता. आणि मग त्यानंतर मग होम पेटवला आणि त्यांनी सप्तपदी जी आहे ना तीसुद्धा पार पाडली. आणि प्रत्येक सप्तपदी म्हणजे 7 फेऱ्यांमध्ये ना प्रत्येक फेरीला एक वेगळं वचन असतं. प्रत्येक वचनाचे महत्त्व आहे ना इकडे आपल्याला ब्राह्मण काका जे असतात ना ते सगळं समजवत असतात आणि सांगत असतात. तर ग्रँड एंट्री झाली रिसेप्शनसाठी नवऱ्या मुलाची आणि नवऱ्या मुलीची. आणि छान ग्रँड एंट्री झाल्यानंतर मग दोघंजणं रिसेप्शनसाठी उभे राहिले आणि मग सगळेजणांना प्रेझेंट वगैरे देण्यासाठी जातात. आणि याआधी भोजनाचा कार्यक्रमसुद्धा बऱ्यापैकी आवरला होता. हळूहळू भोजनाचा कार्यक्रमसुद्धा चालू होता एका साईडला आणि एका साईडला छान रिसेप्शनसुद्धा चालू होतं. इतका छान क्षण आहे सुंदर, तर कॅप्चर करणं तर खूप महत्त्वाचं आहे आणि फॅमिली फोटो तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर इथे सगळे मामा जण उभे राहिले आणि त्यांनी छान असा फोटो क्लिक केला. त्यानंतर मग घरातली सगळी मुलं आणि मग आली मामींची बारी आणि सगळ्या मामींनीसुद्धा फोटो छान कॅप्चर केले, डान्स केले हॉलमध्ये आणि खूप खूप धमाल केली, खूप एन्जॉय केलं. कारण बऱ्याच वर्षांनी आमच्या फॅमिलीमध्ये ना असा लग्न सोहळा जो आहे विवाह सोहळा पार पडला. खूप धमाल झाली आणि मग एकदम भावूक क्षण म्हणजे ज्या क्षणाची ना खरं तर मुलीला ना खूप भीती वाटत असते. सगळ्याच मुलींना अक्षरशः तो क्षण येतो तो म्हणजे बिदाईचा क्षण. आणि हा क्षण आठवून ना प्रत्येक तिथे उभ्या असणाऱ्या स्त्रीला आपल्या बिदाईचा क्षण नक्कीच आठवतो. आणि माझ्यासोबतसुद्धा असंच झालं आणि आपसुकच ना डोळ्यात पाणीसुद्धा यायला लागतं. तर हा क्षण असतो ना तो नकोसा वाटतो प्रत्येक मुलीला. आणि आमची तर पूजा भरपूर रडली, भरपूर म्हणजे भरपूर रडली. तिला पाहून आम्हालाच रडायला येत होतं आणि पूजाची छोटी बहीण तीसुद्धा खूप रडली. तर इथे मी व्हिडिओ थोडासा घेत होती कारण बिदाईचा क्षण तुमच्यासोबत शेअर करायचा होता. पण खरं तर मलासुद्धा खूप रडायला येत होतं आणि कसं तरीच वाटत होतं. शुभम चल 2-3 गावी घेऊन जाऊया. हो पण बोलतो चला बाय. हो बाय बाय. तर इथून पुढे तिची वरात जी आहे ती स्टार्ट होणार आहे. थोडंसं पुढचा क्लिप जो आहे वरातीचा तो ॲड करते. चला मग आजचा व्लॉग जो आहे तो इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल लग्नाचा व्लॉग. कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू आपण एक छानशा व्लॉगसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त असं एन्जॉय करा.